मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्न राज्याचे हेवीवेट नेते शरद पवार यांनी जातीने लक्ष घालावे। तसेच अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मागील 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांचे उपोषण थांबवण्यासाठी शरद पवार आणि इतर नेत्यांनी अंतरवली सराटी येथे जावे। कारण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने हे उपोषण थांबवावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आली। शरद पवारांनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे अशी मागणीही सदर बैठकीत करण्यात आली। जो मराठा नेता अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार नाहीत त्यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सदर बैठकीत देण्यात आला। राज्यातील आमदार खासदारांना जर सुरक्षित मतदारसंघात फिरायचे असेल तर अंतरवाली सराटी येथे जाऊन आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावे। नाशिकमधील सकल मराठा समाजाच्या वतीने शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांना इशारा देण्यात आला। देशातील लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी पाठिंबा तर आहेच पण सक्रिय सहभाग नाशिक जिल्ह्याचा नोंदवण्यासाठी या ठिकाणी समर्थन देण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद प्रामुख्याने आयोजित केली आहे। महाराष्ट्रात 48 नवीन खासदार निवडून आलेले आहेत। 288 आमदार आणि जवळपास 78 विधानसभेचे आमदार या सगळ्या खासदार आमदारांना आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या पद्धतीने मराठा समाजाने तुम्हाला त्या लोकसभागृहात मतदान करून पाठवलेलं आहे त्याच अधिकाराने तुम्हाला आम्ही सांगतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदार खासदारांनी तात्काळ अंतरवली सराटी या ठिकाणी एकत्रितरित्या जाऊन आपल्या लेटर पॅडवर मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, पहिली मागणी आहे मराठा समाजाचा 50% आत ओबीसीतून आरक्षणात समावेश करावा। ज्या ज्या ठिकाणी कुणबीच्या नोंदी मराठा समाजाच्या सापडलेल्या आहेत त्यांचे प्रमाणपत्र वितरित करावे। त्याचबरोबर हे आंदोलन सुरू असताना अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जे गुन्हे दाखल झाले आहेत समाज बांधवांवर त्या गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत यासाठी त्यांचं आंदोलन अंतरवली सराटी या ठिकाणी सुरू आहे। आणि म्हणून या सगळ्या खासदारांना आमदारांना मराठा समाजाने मत केले तुमची नैतिक जबाबदारी आहे की त्या ठिकाणी फक्त जाऊन मनोज जरांगे पाटलांबरोबर फोटो काढून किंवा मीडियामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करू नका तर त्या ठिकाणी अधिकृतरित्या तुमचं पत्र द्या आणि तेच पत्र तुम्ही लोकसभेत विधानसभेत जे तुमचे नेते आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाच्या या मागण्या आक्रमकपणे मांडून मराठा योद्धा जरांगे पाटलांचं सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करा। उपोषण अंतरवली सराटी या ठिकाणी सुरू आहे। राज्यातील सर्व खासदार आमदारांनी त्या ठिकाणी एकत्रित जाऊन मराठा योद्धा जरांगे पाटलांना आपल्या लेटर पॅडवर त्या ठिकाणी हमी द्यावी, त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावे। त्याचबरोबर राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबत जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सकारात्मक भूमिका जरांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावं ही विनंती करण्यासाठी आजची नाशिक ही सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद आयोजित केली होती। जर हे नेते त्या ठिकाणी गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवार साहेबांच्या घरापासून या सर्व राजकीय प्रमुख नेत्यांच्या घरासमोर केले जातील आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राजकीय नेतेच असतील याचंही त्यांनी भान ठेवावं। त्याचबरोबर 48 खासदार आणि आमदार यांना जर मतदारसंघात सुखरूप फिरायचं असेल तर त्यांनी तात्काळ एकत्रितरित्या अंतरवली सराटी जाऊन या ठिकाणी आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करावे। नाशिक स्टार न्यूज नाशिक।